नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी रंग. आज घेऊन आलेलो आहोत विचार भगत सिंगांचे, जे देतील आपल्याला प्रेरणा आणि आपण यातून उत्स्फूर्त होऊन काहीतरी आपल्या ध्येयासाठी वाटचाल करू शकतो. तर बघूया काही विचार आणि त्या अगोदर त्यांच्याविषयीची माहिती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगत सिंग. माहिती असेलच तुम्हाला, राजगुरू आणि भगत सिंग यांनी मिळून एक इतिहास रचला होता आणि स्वतःहून त्यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली होती, है ना. इतिहास सांगत नाही, आज आम्ही त्यांच्याविषयीचे काही चांगले विचार ते सांगणार आहोत. यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून अनेक प्रेरणादायी आणि प्रेरक विचार मागे सोडलेले आहेत आणि त्याच विचारांपैकी काही विचार आज आम्ही येथे सांगत आहोत. कदाचित तुम्ही हे ऐकले नसाल, कारण भगत सिंगांविषयी खूप कमी बोललं जातं आणि खूप कमी माहिती आहे आपल्याला, त्यामुळे आम्ही तीच देण्याचा आज प्रयत्न करत आहोत. प्रेमी, वेडे आणि कवी एकाच गोष्टीपासून बनलेले असतात आणि ते असतं त्यांचं ध्येय, जे ते नेहमी त्या एकाच गोष्टीचा विचार करत असतात. तर आपल्यालाही आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आपल्या ध्येयापुढे किंवा आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये नेहमी आपल्याला तेच ध्येय असले पाहिजे, तरच आपण आपले यश संपादन करण्यास यशस्वी होऊ शकू. बॉम्ब आणि पिस्तुलाने क्रांती होत नाही, विचारांच्या दगडावर क्रांतीची तलवार धारदार असते. याचाच अर्थ भांडण किंवा युद्ध करून कोणताच देश स्वतःची क्रांती घडवून आणू शकत नाही, कोणा स्वतःचा विकास घडवून आणू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला चांगल्या विचारांची आणि त्या विचारांसोबत चांगल्या प्रयत्नांची साथ असायला हवी. आपणही आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या ध्येयांमध्ये अशाच प्रकारची एक संगत आणूया आणि आपले ध्येय हासिल करूया. बधिरांना ऐकवायचं असेल तर आवाज खूप मोठा करावा लागतो. बधिर म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही असे, म्हणजे जे लोक तुमचा आवाज ऐकायची इच्छाच बाळगत नाहीत, अशा लोकांना तुम्ही काहीही सांगितलं आणि कितीही सांगितलं तरी ते तुमचं ऐकून घेणार नाही. त्यामुळे त्यांना ऐकवण्यासाठी किंवा त्यांना समजावण्यासाठी आवाज हा मोठा करावाच लागतो. आणि आपण आपला आवाज कशा पद्धतीने मोठा करायचा? स्वतःला यशस्वी करून, स्वतःला सिद्ध करून, बरोबर. तर खूप चांगले विचार आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरही करा. बघूया आता आपण पुढचे विचार भगत सिंगांचे. क्रांती हा मानवजातीचा अविभाज्य हक्क आहे. स्वातंत्र्य हा सर्वांचा अविनाशी जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे जर मानवाला आपले स्वतःची प्रगती करायची असेल तर क्रांती ही करावीच लागते आणि स्वतःचं स्वातंत्र्य असणं हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो त्यांना द्यायलाच हवा. थांबू नकोस, वेळ कधीच योग्य होणार नाही. या विचारात खूप काही सांगितलेलं आहे. विचार खूप कमी शब्दात आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण नेहमी आपलं कार्य करण्यासाठी कोणत्या तरी मुहूर्ताची, कोणत्या तरी वेळेची, कोणत्या तरी दिवसांची वाट बघत असतो. त्यामुळे कोणतेही चांगलं कार्य करायचं असेल तर त्यासाठी कधीच थांबू नका. जे आज आहे तेच चांगलं आहे असं समजायचं आणि आपल्या चांगल्या कार्याची, शुभकार्याची सुरुवात आजच करायची. कारण जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. व्यक्तींना मारणे सोपे आहे पण तुमच्या कल्पनांना मारणे कठीण आहे. एखादी व्यक्ती जर खूप चांगलं काम करत असेल तर त्या व्यक्तीला मारणे सहज सोपे आहे, पण त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व कोणीच मारू शकत नाहीत. कारण जर त्यांनी चांगले विचार इतरांना दिले असतील तर त्यांच्या विचारातून ते नेहमी अमर राहतात. जसे महान व्यक्ती घेऊन गेलेले आहेत, बरेच आहेत, त्यांचंही तसंच आहे. कारण त्यांचे विचार चांगले होते आणि त्या विचारानुसार त्यांचे कृतीही चांगली होती, म्हणून ते लोक आजही अमर आहेत. प्रेम नेहमी माणसाचे चारित्र्य उंचावते, ते त्याला काहीही कमी करत नाही. म्हणून प्रेम करा आणि प्रेमी बना. म्हणजेच आपण नेहमी एकमेकांविषयी आदर बाळगला पाहिजे, एकमेकांविषयी विश्वास असला पाहिजे आणि एकमेकांविषयी आपुलकी असली पाहिजे. कारण ते असेल तर आपण सर्व काही साध्य करू शकतो. मनावर ताबा मिळवणे हे जीवनाचे उद्दिष्ट नाही तर सुसंवादितपणे विकसित करणे आहे. म्हणजे जर माणसाला आपल्या मनावर ताबा मिळवता आला तर आपण यशस्वी झालो म्हणूनच समजा.
कारण मनच आपले इतके प्रभावी असते की जर आपण त्याला इतर कुठेही न जाता आपल्या ध्येयावर आणि आपल्या कृतीवर एकत्रित केलं, केंद्रित केलं, तर आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. म्हणून मनावर ताबा मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. ते सुसंवादितपणे विकसितही व्हायला हवे. कायद्याचे पावित्र्य जोपर्यंत लोकांच्या इच्छेची अभिव्यक्ती असते तोपर्यंतच राखता येते. म्हणजे एखादा कायदा असेल तर लोकांना तो पटला पाहिजे, त्यातून लोकांना त्यांचे हित आहे असे समजले पाहिजे, तरच लोक त्या कायद्याचा स्वीकार करतील आणि तो कायदा वापरण्यास तयार होतील. त्याप्रमाणे आपण आपल्या यशासाठी जर हा विचार घ्यायचा असेल तर आपण हे आपल्या यशासाठी आपल्याला कोणता मार्ग कायदेशीर आहे, कोणता मार्ग सुखकर आहे ते निवडायचं आणि त्यानुसारच आपण आपल्या यशाचा मार्ग चालत राहायचं आहे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी व्यक्तीने धैर्यवान आणि स्वावलंबी असणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर आपले ध्येय साध्य करायचं असेल, जर आपल्याला आपले ध्येय अवगत करायचे असेल तर त्यासाठी आपण धैर्यवान असायला पाहिजे. कितीही कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे आणि मिळणाऱ्या फळासाठी आपण त्यासाठी थांबून असण्याची आपली सहनशीलता असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबी असलं पाहिजे. इतर कोणीतरी आपल्यासाठी काम करेल आणि मग आपण यशस्वी होऊ अशा प्रकारची भावना असल्यास आपण कधीच यशस्वी होणार नाही. त्यामुळे जर एखादे कार्य आडून बसलं असेल, कोणी करत नसेल, तर ते आपण करण्याची आपल्यात हिंमत असली पाहिजे आणि आपल्यात ती जिद्दही असली पाहिजे. असं असेल तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. तर हे होते काही विचार भगतसिंगांनी आपल्याला प्रेरित करण्यासाठी, आपल्याला मोटिवेट करण्यासाठी दिलेले होते. माझ्या माहितीप्रमाणे विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुमच्यासाठी यातील बरेचसे विचार योग्य असतील, पण सर्व विचारांवर जाण्या अगोदर तुम्ही त्यातील तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या विचारानुसार आणि तुमच्या इतर बाबतीनुसार जर तुम्हाला जो योग्य विचार सूट होत असेल, योग्य तुम्हाला एखादा विचार योग्य वाटत असेल तर तो तुम्ही घ्या आणि त्याचा अनुकरण करून, त्याचाच अवलंब करून तुम्ही तुमच्या यशाचा मार्ग चालू करा. तुमच्या यशाच्या या वाटचालीसाठी मराठी रंगकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या महान व्यक्तींचे प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी विचार घेऊन. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत.